Hello everyone, very warm welcome. Thank you so much everybody for having this fantastic presence ever. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे in our live spoken English master class. Yes. How do you do everybody? कसे आहात सर्वजण? Hope you all must be fine. Yes. Are you everybody getting my voice properly? आवाज येतोय? Yes, getting my voice clearly? Beautiful, beautiful, beautiful. Done, 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 done. चला सो सुरू करूया. लेट्स गेट स्टार्टेड फॉर अवर लाईव्ह स्पोकन इंग्लिश मास्टर क्लास. तुम्हाला माहिती एक शब्द नेव्हर. डू यू नो द वर्ड नेव्हर? व्हॉट इज मीन्ड बाय नेव्हर? सांगा बरं मला इन द चॅट बॉक्स. व्हॉट इज मीन्ड बाय नेव्हर? नेव्हर म्हणजे काय बरं? व्हॉट एक्झॅक्टली नेव्हर इज कॉल्ड ॲज? व्हॉट इज मीन्ड बाय नेव्हर? नेव्हर. येस, असं आपण म्हणतो. ऐकलंय का तुम्ही? नेव्हर एव्हर. नेव्हर एव्हर ऐकलंय? हॅव यू एव्हर लिसन दिस? नेव्हर एव्हर. करेक्ट. येस, ऐकलंय? सगळ्यांनी ऐकलंय? ब्युटिफुल. हे जे नेव्हर एव्हर आहे ना, ह्याचा काय अर्थ होतो माहिती का? व्हॉट इज मीन्ड बाय दिस नेव्हर एव्हर? नेव्हर एव्हरचा अर्थ होतो कधीही नाही, कधीच नाही. आता पर एव्हर ह्या आधी कधीही. एव्हर म्हणजे कधीही. नेव्हर म्हणजे कधीही नाही. एव्हर म्हणजे कधीही. आपण म्हणतो ना, असं कधीही करू नकोस. ऐकलंय? असं कधीच करू नकोस. कसं होईल इंग्लिश मध्ये? एनी आयडिया? हाऊ कॅन बी से दिस इन इंग्लिश? असं कधीही करू नकोस. आपण असं म्हणतो, असं कधीच बोलू नकोस, असं कधीच म्हणू नकोस, असं कधीच वागू नकोस. आपण खूपदा म्हणतो. मग इंग्लिश मध्ये आपण हे कसं म्हणू शकतो? हाऊ एक्झॅक्टली कॅन बी से दिस इन इंग्लिश? असं कधीही करू नकोस. हाऊ टू से दिस इन इंग्लिश? इंग्रजीमध्ये कसं म्हणायचं? असं कधीही करू नकोस. येस. नेव्हर एव्हर. नेव्हर एव्हर कधीही नाही. नेव्हर एव्हर कधीही नाही. तर ह्याच्यासाठी असं कधी करू नकोस, असं कधी वागू नको, असं कधीच सांगू नकोस, असं कधीच म्हणू नकोस, असे जर का वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बनवायचे असेल तर पहा, दीज आर व्हेरी डेली यूज सेंटेन्सेस. अगदी डेली यूज सेंटेन्सेस आहे, रोजच्या जीवनातलं वाक्य आहे. असं कधीच करू नकोस, असं खोटं कधीच बोलू नकोस. खूप सारे वाक्य आपण ह्यामध्ये बनवतो. तर ऍक्च्युअली ना, नेव्हर एव्हर तर आहेच डेफिनेटली, पण असं कधीही करू नकोस. तसं ग्रॅमॅटिकली पाहायला गेलं तर करू नकोस याला इंग्लिश मध्ये आपण डोंट म्हणतो. करू नकोस इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो? व्हॉट डू वी से? करू नकोस. करू नकोसला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? डोंट म्हणतो. डोंट म्हणजे करू नकोस. कर म्हणजे डू. करू नकोस डोंट डू. म्हणजे अभ्यास करू नकोस डोंट स्टडी. बाहेर जाऊ नकोस डोंट गो आउट. आत येऊ नकोस डोंट कम इन. है ना? बोलू नकोस डोंट टॉक. हसू नकोस डोंट लाफ. नाचू नकोस डोंट डान्स. तसं करू नकोस याला इंग्लिश मध्ये आपण काय बरं म्हणतो? डोंट म्हणतो. आता कधीही करू नकोस. नेव्हर जे ना, नेव्हरला यन लागलं ना सुरुवातीला तर ते निगेटिव्ह झालं. पण कधीही ह्याला इंग्लिश मध्ये अप्रोप्रिएट म्हणतात एव्हर. कधीहीला काय बरं म्हणतात? एव्हर बोलतात. मग कधीही करू नकोस त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात डोंट एव्हर. काय बोलतात? डोंट एव्हर. जरा बोला एव्हरीबडी इन द चॅट बॉक्स प्लीज. सांगा चॅट बॉक्स मध्ये. कधीही करू नकोस याला इंग्लिश मध्ये नेव्हर. एव्हर तर आहेच, पण एव्हर हा पण एक शब्द आहे आणि एव्हरचं अपोजिट नेव्हर होत आहे. तर आपण म्हणू शकतो डोंट एव्हर. डोंट एव्हर कधीही नको करूस. असं कधीही करू नकोस. डोंट एव्हर. काय करू नकोस ते आपण पुढे जॉईन करू शकतो. डोंट एव्हर डू समथिंग. व्हॉट व्हॉट हिअर वी कॅन जॉईन डोंट एव्हर डू समथिंग. मग याचा काय अर्थ होतो? व्हॉट ऍक्च्युअली इट मीन्स? डोंट एव्हर डू समथिंग म्हणजे असं कधीही करू नकोस. डोंट एव्हर डू समथिंग म्हणजे असं कधीही करू नकोस. हे बघ, असे कधीही करू नकोस. डोंट एव्हर डू दिस. असे कधीही
करू नकोस. अशी वाक्य आता आपल्याला ऍक्च्युली बनवायचे आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल एक वाक्य घेऊ. मला म्हणायचंय तिथे तिथे कधीही जाऊ नकोस. आय वॉन्ट टू से व्हॉट. तिथे कधीही जाऊ नकोस. आता हे वाक्य आपल्याला करायचं इंग्रजीमध्ये. व्हॉट इज द सेंटेन्स? आय हॅव रिटन हिअर व्हॉट. तिथे कधीही जाऊ नकोस. हे आपल्याला आता इंग्रजीमध्ये करायचंय. कुड यू प्लीज ट्राय? करू शकता तुम्ही सर्वजण ट्राय. हाऊ एक्झॅक्टली आर वी गोइंग टू मेक इट इन इंग्लिश? तिथे कधीही जाऊ नकोस. यू हॅव फॉर्म्युला एव्हरीबडी इन फ्रंट ऑफ यू. तुमच्या समोर इथे फॉर्म्युला आहे. तिथे कधीही जाऊ नकोस. है ना? आता काहीतरी करू नकोस. इंग्लिश मध्ये म्हणतात डोंट एव्हर. डोंट एव्हर. काय करू नकोस? तिथे जाऊ नकोस. जाणेला इंग्लिश मध्ये आपण आता ते वर्ब घ्यायचं. टू. इथे टू आलं ना. डू म्हणजे काय? करणे. काय करणे? जाणे. जाणेला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण गो. कुठे जाऊ नकोस? तिथे जाऊ नकोस. तिथे जाणे गो देअर. अँड द सेंटेन्स इज रेडी. डोंट एव्हर गो देअर. डोंट एव्हर गो देअर. तिथे कधीही जाऊ. अजून एक सेंटेन्स हिअर तुम्ही ट्राय करा. मला म्हणायचंय चांगली संधी. चांगली संधी कधीही. चांगली संधी कधीही गमावू नकोस. चांगली संधी कधीही गमावू नकोस. करा बरं इंग्रजीमध्ये. प्लीज ट्राय मेकिंग दिस. चांगली संधी कधीही गमावू नकोस इज द सेंटेन्स. सो सुरुवातीला हेच येणार आहे डोंट एव्हर. असं कधीही करू नकोस असं येत आहे. सो स्टार्टिंगला ऑब्विसली स्टार्टिंगला सेम गोष्ट येणार आहे. डोंट एव्हर. डोंट एव्हर असं कधीही करू नकोस याला म्हणतात डोंट एव्हर. काय म्हणायचंय की चांगली संधी गमावू नकोस. गमावणे. गमावण्याला इंग्लिश मध्ये आता क्रिया घ्यायची. डू समथिंग म्हणजे काय? गमावणे ही क्रिया आहे. है ना? इथं शेवटी क्रिया असते. जसं जाऊ नकोस आपण गो घेतलं. गमावू नकोस. गमावणे ही क्रिया आहे. हे आधी घ्यायचं. गमावण्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो मिस. डोंट एव्हर मिस. काय गमावू नको? चांगली संधी गमावू नकोस. मग इंग्लिश मध्ये आपण काय म्हणणार? डोंट एव्हर मिस द गुड ऑपॉर्च्युनिटी. डोंट एव्हर मिस द गुड ऑपॉर्च्युनिटी. पहा, चांगली संधी कधीही गमावू नकोस. Don't ever miss the good opportunity. Like don't ever miss the golden opportunity. Clear? Done. So the next one. Here we go. ही कागदपत्रे. व्यवस्थित विचार करून उत्तर करायचा. ही कागदपत्रे कधीही. ही कागदपत्रे कधीही हरवू नकोस. ही कागदपत्रे कधीही हरवू नकोस. करा बरं वाक्य इंग्रजीमध्ये. प्लीज डू मेक सेंटेन्स. ही कागदपत्रे कधीही हरवू नकोस. हाऊ इट बिकम्स इन इंग्लिश? ही कागदपत्रे कधीही हरवू नकोस. करा बरं वाक्य. हाऊ कॅन बी मेक इट इन इंग्लिश? आय विल गिव्ह यू टाइम. सगळ्यांनी आन्सर करून सांगायचं मला चॅट बॉक्स मध्ये. इच अँड एव्हरी वन ऑफ यू has to make this answer in the chat box and let me know how exactly are we going to do. ही कागदपत्रे कधीही गमावू नकोस. Do it. Yes. ही कागदपत्रे कधीही गमावू नकोस. Don't ever do this. Don't ever do this. Yes. ही कागदपत्रे कधी गमावू नकोस. It becomes don't ever lose. किंवा ही कागदपत्रे हरवणे. लूज बोलतात. Don't ever lose. ही कागदपत्रे. These documents. Don't ever lose these documents. ही कागदपत्रे कधीही हरवू नकोस. डोंट एव्हर लूज these documents. ही कागदपत्रे कधी हरवू नकोस. नेक्स्ट वन.
तिच्यासोबत कधीही बोलू नकोस. तिच्यासोबत कधीही बोलू नकोस. करा इंग्रजीमध्ये प्लीज डू मेक. तिच्यासोबत कधीही बोलू नकोस. चला करा पटापट पटापट एव्हरीबडी टू मेक. तिच्यासोबत कधीही बोलू नकोस. येस. सो कधीही करू नकोस. त्याला इंग्लिश मध्ये आपल्याला काय म्हणायचंय? डोंट एव्हर. लेट्स से डोंट एव्हर बोलणे. टॉक टू हर. डोंट एव्हर टॉक टू हर. तिच्यासोबत कधीही बोलू नकोस. डोंट एव्हर टॉक टू हर. तुम्ही टॉक विथ हर म्हणले तरी पण चालतं, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही टू म्हणले तरी पण चालतं, नो प्रॉब्लेम. डोंट एव्हर टॉक टू हर और डोंट एव्हर टॉक विथ हर. करेक्ट. चला नेक्स्ट वर्ड. माझ्या फोनला कधीही हात लावू नकोस. माझ्या फोनला कधीही हात लावू नकोस. बरोबर व्यवस्थित थिंक आउट. माझ्या फोनला कधीही हात लावू नकोस. माझ्या फोनला कधीही हात लावू नकोस. बस. माझ्या फोनला कधीही हात लावू नकोस. करेक्ट. ट्राय करताय सगळेजण एव्हरीबडी. येस करेक्ट. डोंट एव्हर टच माय फोन. माझ्या फोनला कधीही हात लावू नकोस. इंग्लिश व्हॉट? डोंट एव्हर टच माय फोन. डोंट एव्हर टच माय फोन. जस्ट लेट मी कॅप्चर एकदम होतो. डन. समजतंय? लक्षात येत आहे? हाऊ डू वी यूज डोंट एव्हर? आपण डोंट एव्हर कसं वापरू शकतो इन द सेंटेन्स? अजून काही सेंटेन्सेस घेऊ आपण. वी विल टेक मोर सम सेंटेन्सेस अँड मेक देम इन इंग्लिश. इज दॅट क्लिअर? डन. यू विल ट्राय. डोंट एव्हर टच माय फोन. करेक्ट. हे पण क्लीन कर द्या. एक अजून एक्स्ट्रा सेंटेन्स बसेल त्या मुद्द्यापुढे. ट्राय करा आता तुम्ही. Here I am going to write sentences. You will just be in English. म्हणजे एवढं पक्क होईल की जेव्हा बोलायचं तेव्हा सुधरेल, आठवेल, कॉन्फिडेंटली प्रेझेंट करू शकाल, इम्प्लिमेंट करू शकाल ते कॉन्सेप्ट. बरं. आई सोबत कधीही खोटं बोलू नकोस. आई सोबत कधीही खोटं बोलू नकोस. कारण इंग्रजीमध्ये एव्हरीबडी डू इट इन इंग्लिश प्लीज. आई सोबत कधीही खोटं बोलू नकोस. इन इंग्लिश कसं होणार? आई सोबत कधीही खोटं बोलू नकोस. व्हेरी सिम्पल. हा. सो असं कधीही करू नकोस. इंग्लिश मध्ये म्हणायचं डोंट एव्हर. डोंट एव्हर असं कधीही करू नकोस. काय करू नकोस? खोटं बोलू नकोस. डोंट एव्हर लाय. डोंट एव्हर लाय विथ मदर. डोंट एव्हर लाय विथ मदर. और डोंट एव्हर लाय टू मदर असं म्हटलं तरी पण चालेल. देयर इज नो प्रॉब्लेम ॲट ऑल. डोंट एव्हर लाय टू मदर और डोंट एव्हर लाय विथ मदर. क्लिअर? अजून एक सेंटेन्स. हा दिवस कधीही दिसतंय बरोबर सगळ्यांना? हा दिवस कधीही विसरू नकोस. प्लीज डू इट इन इंग्लिश. हा दिवस कधीही विसरू नकोस. करा बरं इंग्लिश मध्ये सगळ्यांनी. एव्हरीबडी कम ऑन प्लीज डू मेक. हा दिवस कधीही विसरू नकोस. सो कधीही करू नकोस. सिंपल सुरुवात कशाने करायची आहे? डोंट एव्हर पासून करायची आहे. डोंट एव्हर.
डोंट एव्हर हा दिवस कधीही विसरू नकोस. डोंट एव्हर. विसरणेला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? करेक्ट. विसरणे इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश व्हॉट? फॉरगेट. डोंट एव्हर फॉरगेट. डोंट एव्हर फॉरगेट दिस डे. डोंट एव्हर फॉरगेट दिस डे. हा दिवस कधीही विसरू नकोस. डोंट एव्हर फॉरगेट दिस डे. लक्ष देते? अंडरस्टँडिंग एव्हरीबडी? डोंट एव्हर असं कधी करू नको. मोर सम सेंटेन्सेस हिअर मे मिस्टेक. आपल्या आई वडिलांवर कधीही ओरडू नकोस. आपल्या आई वडिलांवर कधीही ओरडू नकोस. करा ट्राय. यू आर गोइंग टू ट्राय. प्लीज ट्राय. आपल्या आई वडिलांवर कधीही ओरडू नकोस. आपल्या आई वडिलांवर कधीही ओरडू नकोस. ट्राय एव्हरीबडी. कम ऑन प्लीज ट्राय. तुम्हाला सेंटेन्स बनवायचंय. हे सेंटेन्स मधला प्रत्येक शब्द तुम्हाला येतो करता. यू नो ईच अँड एव्हरी वर्ड. डोंट एव्हर असं कधीही करू नकोस. डोंट एव्हर. ओरडणे इंग्लिश मध्ये व्हॉट डू वी से? शाउट. डोंट एव्हर शाउट वडिलांवर इंग्लिश मध्ये म्हणायचं ऍट युअर पेरेंट्स. आपल्या आई वडिलांवर म्हणजे कन्सिडर करा ना की समोरचा ऍडवाइस केलं तर ते त्याच्या आई वडिलांवरती असं करू नकोस असं म्हणत. आपण युअर यूज करायचं. डोंट एव्हर शाउट ऍट युअर पेरेंट्स. है ना? आता म्हणताना आपल्या म्हणतो आपण की आपल्या आई वडिलांवर कधीच नाही ओरडायचं. सो म्हणताना त्याच्या आई वडिलांबद्दलच बोलतोय. सो इंग्लिश मध्ये सांगताना युअर यूज करा. डोंट एव्हर शाउट ऍट युअर पेरेंट्स. बरोबर. तुझा वेळ कधीही वाया घालवू नकोस. तुझा वेळ कधीही वाया घालवू नकोस. प्लीज ट्राय. तुझा वेळ कधीही वाया घालवू नकोस. तुझा वेळ कधीही वाया घालवू नकोस. डोंट एव्हर वेस्ट युअर टाइम. तुझा वेळ कधीही वाया घालवू नकोस. डोंट एव्हर वेस्ट युअर टाइम. डोंट एव्हर वेस्ट युअर टाइम. अजून एक. अनोळखी लोकांसोबत असे कधीही बोलू नकोस. करा बरं. थिंक प्रॉपरली. टेक युअर टाइम अँड मेक इट इन इंग्लिश. अनोळखी लोकांसोबत असं कधीही बोलू नकोस. अनोळखी लोकांसोबत असं कधीही बोलू नकोस. अनोळखी लोकांसोबत असं कधीही बोलू नकोस. येस. कसं म्हणणार आपण? अनोळखी लोकांना इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण?
अनोळखी लोकांना इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? व्हेरी गुड, स्ट्रेंजर्स. वी कॅन से स्ट्रेंजर्स. दाखवते मी तुम्हाला स्पेलिंग. अनोळखी लोकांसोबत असं कधी बोलू नकोस. डोंट एव्हर बोलू नकोस. टॉक अनोळखी लोकांसोबत. टॉक टू स्ट्रेंजर्स. डोंट एव्हर टॉक टू स्ट्रेंजर्स. डोंट एव्हर टॉक टू स्ट्रेंजर्स असं बोलू नकोस. लाईक दॅट. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहिलं एखादं जण कोणीतरी एका अनोळखी व्यक्तीसोबत कसं बोलत आहे आणि मग तुम्हाला म्हणायचं की तू जसं बोलत होतं तसं बोलत नको जाऊ. सो डोंट एव्हर टॉक टू स्ट्रेंजर्स लाईक दॅट. त्या पद्धतीने बोलू नकोस. लाईक सो डोंट एव्हर टॉक टू स्ट्रेंजर्स लाईक दॅट. स्ट्रेंजर्स म्हणजेच काय? व्हॉट इज मीन्ट बाय स्ट्रेंजर्स? करेक्ट. स्ट्रेंजर्स इट सिम्पली मीन्स दॅट अनोळखी लोक. समजते सगळ्यांना? अंडरस्टँडिंग वेल. डोंट एव्हर यूज करायचं पहा. अजून एक स्वतःला स्वतःला कधीही असे खूप वाक्य बनवू शकतात. स्वतःला कधीही कमी समजू नकोस. त्याला इंग्लिश मध्ये स्वतःला कधीही कमी समजू नकोस. प्लीज लेट मी नो. स्वतःला कधीही कमी समजू नकोस. स्वतःला कधीही कमी समजू नकोस. एवढा शब्दाचा अर्थ नाही घ्यायचा. लेस अँड ऑल. स्वतःला कधीही कमी समजू नकोस. यू नो दॅट वर्ड. स्वतःला कधीही कमी समजू नकोस. यू नो द वर्ड व्हेरी वेल. तुम्हाला तो शब्द खूप चांगला माहिती आहे. येस, गुड. दाखवते. स्वतःला कधीही कमी समजू नकोस म्हणजेच म्हणायचं डोंट एव्हर अंडर एस्टिमेट. डोंट एव्हर अंडर एस्टिमेट युअर सेल्फ. आता इथे पण पहा. स्वतःला म्हणजे तुम्ही दुसरं त्याला सांगताय की तू स्वतःला कमी समजू नकोस म्हणून घेतलं युअर सेल्फ. है ना? स्वतःला म्हणजे काय आपण आपल्याला थोडी म्हणतोय. त्याला स्वतःला म्हणतोय ना. सो मग युअर सेल्फ घेतलं असं. सो डोंट एव्हर अंडरएस्टिमेट युअर सेल्फ. प्लीज हॅव अ लुक. आय विल ऑल्सो कॅप्चर द फोटो ऑफ दिस इमेज. पण एक छान फोटो. Is that clear? Don't ever. समजलं? बरं. अजून काही सेंटेन्सेस देणार. थोडेसे हाय लेवलचे सेंटेन्सेस टाकते. चेक करा आपल्याला किती जमतंय, किती गोष्टी समजत आहेत. ओके, ठीक आहे. हे समजलं. सोपे सेंटेन्सेस घेतले. हे समजले सगळ्यांना. थोडस सेंटेन्स साईज एक्सपांड करू मी. थोडस सेंटेन्स अजून एक थोडं एक्सपांड. आय वुड लाईक टू एक्सपांड सेंटेन्स लिटल मोर. सो यू विल गेन मोर अँड मोर वोकॅब्युलरी. इथे सिम्पल झालं. असं कधी करू नकोस. जसं फॉर एक्झाम्पल एकटा कधीच प्रवास करू नकोस. डोंट एव्हर ट्रॅव्हल अलोन. है ना? असे खूप सारे सेंटेन्सेस वी कॅन ऍक्च्युअली मेक. है ना? पण आता वी विल डू व्हॉट? I will give you some more extraordinary sentences, quite long sentences. I will just try to expand the sentences since you will learn the vocabs. You will get the vocabs. I have captured the photo. Let's see which ones are there. Right. Okay. ट्राय करा जसं जमेल तसं. अदरवाईज मी सांगणारच. कठीण परिस्थिती
कधीही आशा सोडू नकोस. थोडं लॉंग सेंटेन्स दिलं बट नॉट व्हेरी डिफिकल्ट. प्लीज ट्राय मेकिंग. कठीण परिस्थितीत कधीही आशा सोडू नकोस. प्लीज ट्राय. थिंक प्रॉपरली अँड देन आन्सर. व्यवस्थित विचार करा आणि मग ठरवा. कठीण परिस्थितीत कधीही आशा सोडू नकोस. व्हॉट शुड बी द आन्सर? आय वॉन्ट यू ऑल टू मेक दिस आन्सर इन इंग्लिश. दाखव मला इंग्लिश मध्ये करू. कठीण परिस्थितीत कधीही आशा सोडू नकोस. सो आहे ना, सगळ्या आधी एवढंच विचार करा की कधीही आशा सोडू नकोस. एवढंच आधी बनवा. कधीही आशा सोडू. सेंटेन्स जरी मोठं आहे, इवन इफ इट इज द लॉंग सेंटेन्स, प्लीज डोंट वरी. त्याला ब्रेक करायचं इन द फॉर्म्स. पहा, कधीही आशा सोडू नकोस. हाऊ कॅन वी ऍक्च्युअली मेक सेंटेन्स इन इंग्लिश? कधीही आशा सोडू नकोस. याला इंग्लिश मध्ये म्हणायचं पहा, डोंट एव्हर. कधीही करू नकोस. डोंट एव्हर आशा सोडू नकोस म्हणायचं लूज होप. Don't ever lose hope. How can actually you say it in English? Don't ever lose hope. आता पुढचं सेंटेन्स पहा. कधी आशा सोडू नकोस. Don't ever lose hope. कधी कठीण परिस्थिती. In कठीण परिस्थिती, it is called as in English what? Difficult situations. Don't ever lose hope in difficult situations. कठीण परिस्थितीत कधीही आशा सोडू नकोस. डोंट एव्हर लूज होप इन डिफिकल्ट सिच्युएशन्स. काय अवघड आहे? नेक्स्ट सेंटेन्स. तुझ्या आनंदासाठी. ट्राय करायचा. तुझ्या आनंदासाठी. व्हॉट एल्स कॅन आय से? तुझ्या आनंदासाठी. तुझ्या आनंदासाठी पूर्णपणे कधीही इतरांवर अवलंबून राहू नकोस. करणार तुम्ही ट्राय? नाही जमलं तर मी आहेच. नाही जमलं तर मी आहेच, पण ट्राय करा. अवलंबून राहण्याला काय म्हणतात? कधीही अवलंबून राहू नकोस. एवढंच वाक्य करा. एवढं सोडून द्या. हे इथून इकडे वाक्य सोडून द्या. कसं नाही करा. कधीही अवलंबून राहू नकोस. एवढंच आधी करा. कधीही अवलंबून राहू नकोस. आता कधीही करू नकोस याला तर इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतोय? डोंट एव्हर. अवलंबून राहणे. अवलंबून राहणे इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? डिपेंड म्हणतो. डोंट एव्हर डिपेंड. डोंट एव्हर डिपेंड. आणि तिथे काय आलेलं आहे? इतरांवर. किंवा असे म्हणू शकतो पूर्णपणे इतरांवर. डोंट एव्हर डिपेंड कम्प्लिटली इतरांवर. ऑन अदर्स. ऑन अदर्स. कशासाठी? तुझ्या आनंदासाठी. आपण इंग्लिश मध्ये म्हणू शकतो फॉर युअर हॅपीनेस. डोंट एव्हर डिपेंड ऑन अदर्स फॉर युअर हॅपीनेस. पहा, असं स्लोली स्लोली आपण वाक्य इंग्रजीमध्ये बनवू शकतो. येस. अजून एक. रागात. रागात कधीही निर्णय घेऊ नकोस. रागात कधीही निर्णय घेऊ नकोस. रागात कधीही निर्णय घेऊ नकोस. येस, प्लीज डू इट. रागात कधीही निर्णय घेऊ नकोस.
येस यू कॅन डू इट. तुम्ही हे करू शकता. व्हेरी सिम्पल सेंटेन्स. प्रत्येकच आलेलं बिग सेंटेन्स, लॉंग सेंटेन्स, मोठं वाक्य इतकं क्रिटिकल नसतं. सोपे सोपे असतात. हेच पहा तुझ्या आनंदासाठी किती मोठा सेंटेन्स आहे, पण स्लोली स्लोली एक 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 गोष्ट घेतली तर ते किती सोपं होतं. रागात कधीही निर्णय घेऊ नकोस. प्लीज कम ऑन एव्हरीबडी डू इट. रागात कधीही निर्णय घेऊ नकोस. रागात कधीही निर्णय घेऊ नकोस. चला कधीही करू नकोस. याला तर इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो, डोंट एव्हर म्हणतो. घेऊन टाकलं डोंट एव्हर. निर्णय घेणे, टेक डिसिजन सुद्धा बोलतात. अँड देर इज वन अनदर मेक डिसिजन सुद्धा म्हणू शकतो. रागात निर्णय घेऊ नकोस. डोंट एव्हर मेक डिसिजन्स पण आपण म्हणू शकतो. टेक डिसिजन तर बरोबरच आहे, त्याच्यात काही चुकलं नाहीये. पण तुम्ही मेक डिसिजन्स पण म्हणू शकता. इट लुक्स मोर अँड मोर गुड. So don't ever make decisions in anger. रागात कधीही निर्णय घेऊ नकोस. Don't ever make decisions in anger. अजून एक. जाणून बुजून तीच चूक पुन्हा कधीही करू नकोस. जाणून बुजून तीच चूक पुन्हा कधीही करू नकोस. म्हणजे मुद्दाम जाणून बुजून. ऍक्च्युली नॉट मुद्दाम बट जाणून बुजून. करा इंग्लिश मध्ये ट्राय करा. येस, जाणून बुजून तीच चूक पुन्हा कधीही करू नकोस. हाऊ ऍक्च्युअली कॅन बी मेक सेंटेन्स इन इंग्लिश. जाणून बुजून तीच चूक पुन्हा कधीही करू नकोस. सो स्टार्टिंगला तर येणार डोंट एव्हर, नो डाऊट. पुन्हा करणे, परत करू नकोस. डोंट एव्हर रिपीट. तीच चूक इंग्लिश मध्ये म्हणायचं सेम मिस्टेक. सेम मिस्टेक, तीच चूक म्हणजे परत तेच, याला सेम बोलतात. डोंट एव्हर रिपीट द सेम मिस्टेक. डोंट एव्हर रिपीट द सेम मिस्टेक. कसं? जाणून बुजून. इंग्लिश मध्ये म्हणायचं नोईंगली. नोईंगली. नोईंगली म्हणजे जाणून बुजून. ऐकलाय तुम्ही हा शब्द? डोंट एव्हर रिपीट द सेम मिस्टेक नोईंगली. पहा इंग्लिश मध्ये आपल्याला किती गोष्टी माहित असतात. मराठी सेंटेन्स आला तर आपण घाबरतो, पण इंग्लिश सेंटेन्स जर का रेडी झालं तर तुम्हाला असं वाटत असेल ना, यार ह्याच्यातले प्रत्येक शब्द मला माहिती आहे. आय नो इच अँड एव्हरी वर्ड फ्रॉम हिअर. देर इज नथिंग डिफिकल्ट. इथे एक्स्ट्रा डिफिकल्ट अवघड काहीच नाहीये. असं तुम्हाला पण वाटत असेल ना? वाटतंय का? येस. ओळखीचं वाटतंय ना सगळंच. एकदमच काहीच माहित नाही असं नाही होत. आपली त्यांच्यासोबत ओळख असते, कारण तुम्ही स्कूलमध्ये वगैरे तेवढं इंग्रजी ऐकलेलं आहे. यू हॅव लिसन्ड इंग्लिश दॅट मच. तेवढं तुम्ही ऐकलेलं आहे. त्याच्यामुळं यू नो दॅट व्हेरी क्लिअर. आय विल ऑल्सो कॅप्चर द फोटो ऑफ द सेम. I'm just capturing the photo. येस, समजलं सगळ्यांना?
Okay, done. Is that clear? Fantastic. Chalo. Now we will take the don't ever शिकवताना पहा तर don't use करून अजून एक sentence pattern शिकवते मी तुम्हाला simple and directly you can use that in their life speaking. आलं ना लक्षात? Don't ever. You have to make your own sentences. At least 10 sentences. Don't ever say at least 10 sentences बनवायचं. Don't ever be late. कधी उशीर करू नकोस. Don't ever be late. चला. Next structure don't पासूनच देते. I don't have plus something. I don't have something. I don't have something म्हणजे काय? Something replace करायचं which you don't have. I don't have something. I don't have something. I don't have याचा अर्थ काय होतं? माझ्याकडे काही नाही. Something. माझ्याकडे असे काही नाही. ठीक आहे? माझ्याकडे असे काहीच नाही. बरं अजून एक सेंटेन्स घेऊया याच्यामध्ये आपण एक सिंपल. माझ्याकडे चांगला ड्रेस नाही. कसं करणार तुम्ही इंग्लिश मध्ये? यू हॅव फॉर्म्युला इन फ्रंट ऑफ यू. तुमच्या समोर मी फॉर्म्युला सुद्धा दिला. चला करा ट्राय. माझ्याकडे चांगला ड्रेस नाही. येस प्लीज ट्राय. माझ्याकडे चांगला ड्रेस नाही. सो सुरुवातीला काय घ्यायचं डायरेक्टली? आता इथे डोंट एव्हर नाही आहे हे. आय डोंट हॅव काय स्ट्रक्चर? माझ्याकडे नाही असं आहे ना, मग आय डोंट हॅव घ्यायचं. आय डोंट हॅव. आय डोंट हॅव म्हणजे माझ्याकडे नाही. आय डोंट हॅव त्याला काय म्हणतात? माझ्याकडे. डोंट एव्हर म्हणजे असं कधी करू नकोस. माझ्याकडे नाही. आय डोंट हॅव काय नाहीये. पुढे टाकून द्यायचं. आय डोंट हॅव अ नाईस ड्रेस. or I don't have a good dress. माझ्याकडे चांगला ड्रेस नाही. I don't have a good dress. ठीक आहे. बरं अजून एक घेऊ. माझ्याकडे पुरेसे पैसे नाही. माझ्याकडे पुरेसे पैसे नाही. करा इंग्रजीमध्ये. माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. माझ्याकडे नाहीत म्हणजेच काय? आय डोंट हॅव. आय डोंट हॅव पुरेसे पैसे. इट इज कॉल्ड एज इनफ मनी. आय डोंट हॅव इनफ मनी. माझ्याकडे पुरेसे पैसे नाही. त्यामध्ये अजून ना थोडे लॉंग सेंटेन्स घेऊ. समजलं ना? आय डोंट हॅव म्हणजे माझ्याकडे नाही. मग व्हॉट एव्हर इज द सेंटेन्स. माझ्याकडे पेन नाही. आय डोंट हॅव अ पेन. माझ्याकडे लॅपटॉप नाही. आय डोंट हॅव अ लॅपटॉप. माझ्याकडे पर्स नाही. आय डोंट हॅव अ पर्स. माझ्याकडे चेअर नाही. आय डोंट हॅव अ चेअर. व्हॉट एव्हर इट इज जे असेल. माझ्याकडे चांगली साडी नाही. आय डोंट हॅव अ गुड साडी. आय डोंट हॅव. माझ्याकडे पुरेसे ज्ञान नाही. आय डोंट हॅव इनफ नॉलेज. जे काही नाहीये ते सांगायचं. माझ्याकडे घड्याळ नाही. आय डोंट हॅव अ वॉच. ठीक आहे. आय डोंट हॅव यूज करायचा. आता थोडं लॉंग घेते. थोडस एक्सपांड करते सेंटेन्स. माझ्याकडे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी
पुरेसा वेळ नाही. माझ्याकडे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ नाही. चला करा बरं तुम्ही. प्लीज ट्राय दिस. एव्हरीबडी कम ऑन ट्राय. माझ्याकडे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वेळ नाही. सो माझ्याकडे वेळ नाही याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? आय डोंट हॅव टाइम. पण कसं आहे? इनफ पुरेसा वेळ नाही असं आलंय. सो म्हणायचं आय डोंट हॅव इनफ टाइम. आय डोंट हॅव इनफ टाइम. कशासाठी? हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी. टू फिनिश हा प्रकल्प. दिस प्रोजेक्ट. माझ्याकडे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ नाही. आय डोंट हॅव इनफ टाइम टू फिनिश. तुम्ही सांगा बरं आता अजून एक सेंटेन्स मला म्हणायचंय. मला या क्षेत्रात काहीही अनुभव नाही. मला या क्षेत्रात काहीही अनुभव नाही. तर इंग्लिश मध्ये वाक्य मला या क्षेत्रात काहीही अनुभव नाही. तुम्ही करून दाखवायचं मला. चला लवकर एव्हरीबडी कम ऑन डू इट इन इंग्लिश. मला या क्षेत्रात काहीही अनुभव नाही. येस 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 प्लीज. मला या क्षेत्रात काहीही अनुभव नाही. सो काय? मला अनुभव नाही. हा आय डोंट हॅव काहीच अनुभव नाही असं ना. आय डोंट हॅव एनी एक्सपिरियन्स. आय डोंट हॅव एनी एक्सपिरियन्स. काहीच अनुभव नाहीये. आय डोंट हॅव एनी एक्सपिरियन्स इन दिस फील्ड. इन दिस फील्ड. आय डोंट हॅव एनी एक्सपिरियन्स इन दिस फील्ड. मला या क्षेत्रात काहीच अनुभव नाही. लक्ष देते? अजून एक घेऊ. माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. इंग्लिश मध्ये होईल आय डोंट हॅव एनी इन्फॉर्मेशन. आय डोंट हॅव एनी इन्फॉर्मेशन. क्लियर? समजलं? गॉट इट? येस. आज आपण दोन खूप महत्वाचे आणि खूप डेली यूज रोजच्या जीवनात वापरले जाणारे अतिशय जास्त महत्वाचे दोन स्ट्रक्चर शिकलेलो आहोत. सो प्लीज मेक शुअर यू प्रॅक्टिस ऑन इट. आपण भरपूर सेंटेन्सेस घेतलेत. तुम्ही सुद्धा याच्यावरती होईल तेवढे सेंटेन्सेस बनवा आणि स्पीकिंग मध्ये डेफिनेटली यूज करा. आजच्यासाठी इथेच थांबू आपण. सी यू इन द नेक्स्ट क्लास. विल लर्न मोर. टिल द टाइम टेक केअर एव्हरीबडी. हॅपी लर्निंग. I hope you understood the concept. Practice well. Keep practicing. Bye bye. Take care. Have a great time. Thank you.